नमस्कार मित्रांनो, ही आहे गीता प्रवचन मालिकेची 32वी कडी, ध्यानातून मुक्तीचा मार्ग आणि आत्मसिद्धीचं तत्वज्ञान. श्रीकृष्ण येथे सांगतात, ध्यान हे केवळ आसन नाही, तर एक आंतरिक प्रवास आहे. योगी जेव्हा शुद्ध ठिकाणी बसतो, स्थिर राहतो, तेव्हा तो केवळ शरीरावर नव्हे, तर मनावरही नियंत्रण मिळवतो. श्रीकृष्ण सांगतात, ध्यानातून आत्मा स्वतःला ओळखतो. जसा सूर्य ढगांमधून उगवतो, तसा आत्मा अज्ञानाच्या धोक्यातून उगवतो. मुक्ती ही बाहेर शोधायची गोष्ट नाही, ती आतल्या शांततेत सापडते. मित्रांनो, विचार करा, आपण दिवसातून किती वेळ स्वतःसाठी देतो? जगाच्या गोंगाटात मन हरवतं, पण ध्यान त्या मनाला परत आपल्याकडे आणतं. ध्यान म्हणजे स्वतःशी भेटणं. कधी तुम्ही अनुभवलं आहे का, एक क्षण असा जेव्हा सगळं शांत होतं आणि फक्त श्वासाची जाणीव उरते? तोच क्षण म्हणजे आत्मसिद्धीचा आरंभ, कारण त्या क्षणी मन, आत्मा आणि परमात्मा एकत्र होतात. आणि तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, जो ध्यानात एकरूप होतो, त्याला बाहेरील दुःख, भय किंवा मोह स्पर्शही करू शकत नाही. तो व्यक्ती जगात असूनही जगाच्या पलीकडे जगतो. हीच खरी मुक्ती, हीच आत्मसिद्धी. मित्रांनो, या क्षणी एक दीर्घ श्वास घ्या आणि मनाला शांत करा. या ज्ञानाचा आनंद घेऊया. हा होता भाग 32, ध्यानातून मुक्तीचा मार्ग आणि आत्मसिद्धीचं तत्वज्ञान. पुढचा भाग नक्की पहा, फक्त अमोघ चॅनलवर, उद्या सकाळी 8 वाजता. गीतेचा विचार मनात ठेवा. जय श्रीकृष्ण.